एक तर पहिली गोष्ट असते म्हणजे जेनेटिक्स. हं. म्हणजे आई किंवा आजी आणि त्यांच्या पण आधीसुद्धा पाळी जर लवकर गेलेली असेल, तर मात्र त्या स्त्रीचा मेनोपॉज हा थोडा लवकर होऊ शकतो. तर एक आहे जेनेटिक्स. दुसरं आहे ते म्हणजे हिस्टेरेक्टॉमी. हं. बऱ्याच वेळेला असं होतं, की थोडे फायब्रॉईड आहेत आणि फारसे सिम्प्टम्स नाही आहेत, तरी हिस्टेरेक्टॉमी करून टाकली. का तर आता त्याचा काय उपयोग आहे, असं म्हटलं जातं. हं. पण गर्भाशयाचा काही उपयोग नाही आहे, असं कोणत्याही फेजमध्ये होऊ शकत नाही. आयुर्वेदामध्ये आशय सांगितलेत, स्तन्याशय आणि गर्भाशय हे स्त्रीचे खास ऑर्गन आहेत बरं. आणि या गोष्टी नसल्याने बरेचसे हॉर्मोनल चेंजेस म्हणा किंवा बरेचसे तिच्यामध्ये एजिंग प्रोसेस लवकर व्हायला लागते. तर हिस्टेरेक्टॉमी ह्यासारख्या प्रोसेसला अगदी लगेचच तिने सामोरं न जावं. का आधी फायब्रॉईड वगैरे ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप छान उपाय आहेत. हं. किंवा जर जास्त ब्लीडिंग होत असेल तुम्हाला किंवा पेन होत असेल, तर यासाठी सुद्धा उपाय आहेत. तर अगदी लगेचच हिस्टेरेक्टॉमी हे प्रोसिजरला सामोरं न जावं आणि आयुर्वेदाचा पहिला सल्ला घ्यावा नक्कीच. तर हिस्टेरेक्टॉमीमध्ये सुद्धा ओफोरेक्टॉमी म्हणजेच ओव्हरीज जेव्हा काढल्या जातात, हं. तेव्हा मग ह्याला आपण सर्जिकल मेनोपॉज म्हणतो. हं. तर हा स्त्रीमध्ये मग लवकर येतो. आणि तिसरं कारण म्हणजे हे आहे, की जेव्हा किमोथेरपीज किंवा अशा काही हं. मेडिकल हं. ट्रीटमेंट्स चालू असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा लवकर मेनोपॉज येऊ शकतो. बरोबर.